आज एकादश आहे. हाँ आज एकादश है। रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. ओके. सो करता डायजेस्ट काम करत आलेला होता. जसं आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये शिकलो त्याचप्रमाणे इथं देखील एखादी क्रिया भूतकाळात चालू होती व त्या क्रियेचा काही भाग पूर्ण झालेला होता असं सांगताना दोन्ही टेन्सची गरज पडते. कारण का तुम्हाला कंटिन्युअस टेन्स शिकताना सांगितलं होतं की हा टेन्स फक्त एका स्पेसिफिक मोमेंट विषयीच बोलतो, एका विशिष्ट क्षणाविषयीच बोलतो. तो मागचं पुढचं त्याला माहित नाही, तर म्हणतो मी तुमच्या बापाचा नोकर नाही, मला फक्त या विशिष्ट वेळेला काय चाललंय एवढंच विचारा, एवढंच मी सांगणार, मागचं पुढचं जिम्मेदारी माझी नाही. मग अशा वेळेला जर एखादी क्रिया चालू होती त्यावेळेस तर तो कंटिन्युअस टेन्स सांगेल कंटिन्युअस पास्ट टेन्स. मात्र ते तर म्हणते मागचं मला विचारू नका, मग मागचं कोणाला विचारायचं. त्याच क्रियेचा काही भाग पूर्ण झाला असेल तर आपल्याला परफेक्ट पास्ट टेन्सला कॉल करावा लागेल, त्याला सांगावं लागेल इकडे ये, तुझं काम आहे तू कर. म्हणून मग दोन्ही टेन्स एकत्र आले आणि त्यांनी मग संगणमतानं आपल्याला वाक्य सांगण्यास मदत केली. काय नाव याचं? परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. तसाच आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स ऑलरेडी वी हॅव लर्न स्टडीड. बर, करता डायजेस्ट काम करता आलेला होता. पहिला भाग आहे परफेक्ट पास्टचा. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म दॅट इज बीन. पुढच्या टेन्सला पाहिजे टू बी प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्मला आयएनजी. दोन्ही टेन्स सॅटिस्फाय झाले आणि अशा पद्धतीने दोघांनी एकत्र काम करण्याचं ठरवलं. म्हणून आपला पेज आपला सुटला. कारण का जर भूतकाळात काम चालू होतं त्यात कामाचा काही भाग पूर्ण झाला होता असं सांगण्यासाठी जी आपल्याला अडचण आली होती त्या दोन टेन्सनं एकत्र येऊन आपली अडचण सोडवली. चला सांगा, मी सकाळपासून तुझ्या शोधात फिरत होतो. त्या दिवशी आहे ना, मी सकाळपासून तुझ्या शोधात फिरत होतो. तुमच्या वाक्यामध्ये मी फक्त तुझ्या शोधात टाकलंय. फिरत होतो, रस्त्याने औंधोड चालेल, काय अडचण नाही. बघा फॉर्म्युला अप्लाय करा. आय हॅड बीन काय वंडरिंग रोमिंग ओके वंडरिंग सॉरी। इन तुझ्या शोधात, इन सर्च ऑफ यू. कधीपासून? सकाळपासून. सिन्स मॉर्निंग. तर सकाळी हा या ठिकाणी पॉइंट ऑफ टाइम गृहीत धरला जातो, त्यामुळे सिन्स मॉर्निंग. सकाळपासून हा शब्द पाठ करून ठेवा, सिन्स मॉर्निंग. बर, सांगा अशा प्रकारचे आपापले वाक्य. ओनली 5 विल टेक. हा लवकर लवकर. व्हेरी गुड, ती चालतंय. बरं तो थांबा, बऱ्याच वेळापासून खेळत होता. खेळत होता. आपण परफेक्ट कंटिन्युअस पास्टचं पण रेकॉर्डिंग घेतलंय ना? ओके, व्हेरी गुड. चला, तुम्हाला भेटलं. बर, तो बऱ्याच वेळापासून खेळत होता. काय होईल सांगा. ही बोला, हॅड बीन प्लेइंग सिन्स का फॉर बराच वेळ, फॉर मच टाइम. चला, ऑनलाईन वाले कोण सांगत होतं वाक्य? ऑनलाईन वाला कोणतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतं. सांगा तुमचं वाक्य आता. ती बऱ्याच वेळापासून जेवण बनवत होती. सासूबाई का? काही. आई. ती बऱ्याच वेळापासून जेवण बनवत होती. ती बऱ्याच वेळापासून. सर असं कसं म्हणता हो? सासूबाई म्हणल्यास मी बनवत होत्या म्हणले असते ना. बरं ठीक आहे. ती बऱ्याच वेळापासून J1 J2 J3 बनवत होती.
बघा रेकॉर्डिंगचे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे फायदे आहेत. आता मला वेगळा फायदा आहे. मी ज्यावेळेस रेकॉर्डिंग बघतो त्यावेळेस मला माझा चेहरा मोठा दिसतो. मला मोटिवेशन काय? वेट फॅट रिड्यूस करणे है ना. सो वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे फायदे आहेत. सो ती बऱ्याच वेळापासून जेवण बनवत होती. काय होईल सांगा इंग्लिश मध्ये? ती हॅड बीन He had been cooking food for much time. कुकिंग फूड फॉर मच टाइम. सलमान तुझ्या तिकडच्या आजूबाजूच्या लोकांना जरा डिसिप्लिन लाव. म्हणायचं माझा क्लास चालू असेपर्यंत कुणी काय बोलायचं नाही 1 तास. हा चला नेक्स्ट. कामावर होता. हे लक्षात घ्या. काम करत होता रे लोक. कामावर होता ही वॉज जस्ट देअर. हे कामावर होता कुठे येत आहे? फंडामेंटलचं वाक्य आहे. तर समजून घ्या. रमेश तर हे त्या ठिकाणचं अस्तित्व सांगतंय. बट रमेश काय काम करतो सांगतच नाही. कामावर होता मग तो सुपरविजन करत होता. काय होता समजलं की नाही? फक्त अस्तित्व असल्यास ते फंडामेंटलचं वाक्य होईल. रमेश दुपारपासून काम करत होता. काम करत होता. काय होईल मग? रमेश had been working since noon or since afternoon. Last sentence. बाई मी पतंग उडवत होते. त्यातलं वाक्य का? मी त्या दिवशी. हो ऐकलं मी ऐकतो पण मी बहिरा नाही आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून पतंग उडवत होते बाई मी. हा काय मग सांगा, ट्राय करा. आय हॅड बीन फ्लाइंग काइट सिन्स 10 AM म्हणजे सकाळपासून. सकाळी. दॅट डे और ऑन दॅट डे चालते. डिड यू ऑल अंडरस्टँड? ऑनलाइन ऑफलाइन समझे? Yes, आता sir. वी हॅव गॉट एक्सपिरियन्स ऑफ मेकिंग सेट्स ऑफ परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट. इथं काय केलं होतं आपण? हॅव हॅव सुरुवातीला घेऊन आपण सेट्स बनवले होते. ऑनलाईन वाले लता Beauty- मंगेशकर. थांब रे लता मंगेशकर. झालं संपलं आता. 5 वाक्य होते. थांब आता. आता मी बोलत असताना तुमचा माईक तिकडे चालू झाला. काय होतं? रेकॉर्डिंग मध्ये तुमचं फक्त ते नाव तिकडे स्क्रीनवर दिसतं. त्यामुळं वाईल आय एम टॉकिंग ट्राय नॉट टू ओपन युअर माईक सो दॅट इट विल बी डिस्टर्बन्स फॉर यू ओनली. तुम्ही ज्यावेळेस रेकॉर्डिंग बघता त्यावेळेस तुम्हाला ते काय दिसणार? सलमान शेख. समजलं नाही? कारण स्क्रीनवर तेच नाव दिसणार ना. त्याचा माईक ओपन आहे, जो बोलतेच नाव दिसतं. सो ट्राय टू अवॉइड दिस थिंग. फाईन. सो ज्या पद्धतीने तुम्ही हॅडचा वापर करून सेट्स बनले त्या पद्धतीने हॅडचा वापर करून आपल्याला सेट्स बनवता येतील. फॉर एक्झाम्पल ओरली सेट बनवून दाखवतो, नंतर मग आपण त्याप्रमाणे बनवू. तो बऱ्याच वेळापासून खेळत होता. ही हॅड बीन प्लेइंग फॉर मच टाइम, मच ड्युरेशन. तो बऱ्याच वेळापासून खेळत होता का? काय होईल? हॅड ही बीन प्लेइंग फॉर मच टाइम और मच ड्युरेशन. तो किती वेळापासून खेळत होता? किती वेळापासून आपल्याकडे मी स्पेसिफिक तुम्हाला 9 वर्ड दिलेला आहे. सिन्स हाऊ मच टाइम और फॉर हाऊ मच टाइम. सिन्स नाही सॉरी, फॉर हाऊ मच टाइम हॅड ही बीन प्लेइंग. ठीक आहे. कोण बऱ्याच वेळापासून खेळत होतं? हु हॅड बीन प्लेइंग
फॉर मच टाइम. निगेटिव्ह मध्ये तो बऱ्याच वेळापासून खेळत नव्हता. ही हॅड नॉट बीन प्लेइंग फॉर मच टाइम और ही हॅडंट बीन प्लेइंग फॉर मच टाइम. निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. तो बऱ्याच वेळापासून खेळत नव्हता का? हॅड ही नॉट बीन प्लेइंग फॉर मच टाइम और हॅडंट ही बीन प्लेइंग फॉर मच टाइम. सपोज त्याला खेळायला सांगितलेलं आहे आणि तो बऱ्याच वेळापासून खेळत नाही आहे. अशा वेळेस क्वेश्चन काय बनेल? तो बऱ्याच वेळापासून का खेळत नव्हता? वाय हॅड ही नॉट बीन प्लेइंग फॉर मच टाइम किंवा वाय हॅडंट ही बीन प्लेइंग फॉर मच टाइम. इन दिस वे यू कॅन प्रॅक्टिस द सेट्स. हे लिहून घ्या, त्याच्यानंतर विल गो फॉर सेट. ठीक आहे, प्लीज राईट डाऊन. ऑनलाईन झालं का?